नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे पॅरेंट जे आहेत ते त्यांच्या चाइल्डची ब्राउझिंग हिस्ट्री ट्रॅक करू शकतात किंवा ब्राउझिंग हिस्ट्री पाहू शकतात त्यांच्या चाइल्ड सेफ्टी लॉग इनमध्ये. ठीक आहे. तर अलोडो SOS ॲपमध्ये पॅरेंट जे आहेत ते चाइल्ड सेफ्टीमध्ये जातील. चाइल्ड सेफ्टीमध्ये इथे आपल्याला बघा ब्राउझर हिस्ट्री नावाचा ऑप्शन आहे. यावरती आपण ब्राउझर हिस्ट्रीला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपण जर आपल्या असं म्हणजे सेल्फ हिस्ट्री पाहू शकतो. म्हणजे तुमच्या डिव्हाइसवरती कोणत्या कोणत्या गोष्टी सर्च केल्यात हे सर्व गोष्टी तिथे तपासता येतात. त्याचसोबत तुम्हाला तुमच्या चाइल्डच्या पण हिस्ट्री जी आहे ती ट्रॅक करता येते. आता हे हिस्ट्री ट्रॅक करण्याआधी आपल्याला काही सेटिंग्स परमिशन ऑन करावे लागतात. तर इथे सेटिंग्समध्ये आपण आपल्या डिव्हाइसवरती इथे ॲक्सेसिबिलिटी सर्व्हिसमध्ये जाऊन इथे ॲग्री टर्म्स टू द टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करून आपण बघू शकता. इथे ॲक्सेसिबिलिटी परमिशनमध्ये किंवा ॲक्सेसिबिलिटीचं पेज येईल तिथं डिरेक्टली किंवा ॲप इन्स्टॉल्ड ॲप्स किंवा डाउनलोडेड ॲप्स नावाच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला हा अलोडो SOS ब्राउझर हिस्ट्री नावाचा ऑप्शन दिसेल. ह्या ब्राउझर सेफ्टी नावाचा ऑप्शन दिसेल. ह्यावरती क्लिक केल्यानंतर हा जर ऑप्शन तुम्ही ऑन केला तर तुम्ही चाइल्डची जी ब्राउझिंग हिस्ट्री आहे ती तपासू शकता. म्हणजे अशा प्रकारे आता हे ब्राउझर सेफ्टी नावाचं परमिशन मी ऑन केलेली आहे. त्यानंतर आता जसं मी बॅक येतो त्यानंतर हे सेव्ह ऑल करतो. आता जसं तो चाइल्ड त्याच्या फोनवरती जे काही गोष्टी क्लिक करतोय किंवा त्या गोष्टी पाहतोय ह्या सर्व गोष्टी मला इथे आता इझिली ट्रॅक करता येतात. जसं की त्याने समजा त्याच्या फोनवरती विकिपीडिया सर्च केलं किंवा काही वेगळ्या वेबसाईट्स वगैरे डिरेक्टली सर्च केल्या असतील तो गुगल क्रोमच्या माध्यमातून किंवा इथे एखादं क्रिकेटचं जे त्याची आवड असेल तर त्यावरती खूप साऱ्या गोष्टी तो पाहतोय ऑनलाईन आणि त्या गोष्टी सर्व तो ट्रॅक करतोय. तर तुम्ही इथे लगेच तुम्हाला इथे ब्राउझर हिस्ट्रीमध्ये तुमची ती परमिशन ऑन असेल तर तुम्हाला त्या सर्व हिस्ट्री ज्या आहेत त्या डाउनलोड होतात. आता त्यासाठी तुम्हाला तो चाइल्ड जो आहे त्या चाइल्डच्या डिव्हाइसवरती पण त्याला ही परमिशन ऑन करून घेणं आवश्यक आहे. आता ही परमिशन चाइल्डच्या डिव्हाइसवरती तुम्ही ऑन केली त्यानंतर त्याचसोबत इथे जर तुम्ही ब्राउझर हिस्ट्रीमध्ये पॅरेंटच्या गेला आणि त्याने जर समजा तुमच्या मोबाईलवरती पण काही गोष्टी पाहिल्या असतील तर ह्या गोष्टी पण लगेच इथे तुम्हाला ट्रॅक करता येतात. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पूर्णपणे त्याची ब्राउझिंग हिस्ट्री पाहायला मिळते आणि त्याच्यावरती म्हणजे तुम्ही कंट्रोल ठेवू शकता की जसं की आता इथे ह्या लिंकला ओपन करून पण तुम्ही तपासू शकता त्याने त्या लिंकवरून काय पाहिलं आहे किंवा कुठे कोणत्या गोष्टी सर्च करतो आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे त्या पाहायला मिळतात. म्हणजे अशा प्रकारे तो ऑनलाईन कोणत्या गोष्टी सर्च करतो आहे काय त्याची ब्राउझिंग स्टेटस आहे हे सर्व गोष्टी तुम्हाला तिथे मॉनिटर करता येतात. तर अशा प्रकारे तुम्ही चाइल्ड सेफ्टी मेनूमधील ह्या जर इथे ब्राउझर हिस्ट्री हेल्प नावाची जी परमिशन आहे सेफ्टी नावाची जी परमिशन आहे ती तुमच्या फोनवरती आणि तुमच्या मुलाच्या फोनवरती ऑन केली तर तुम्ही त्याची जी संपूर्ण ब्राउझिंग हिस्ट्री आहे ती तिथे तुम्ही मॉनिटर करू शकता. त्याचसोबत इथे पुढे आपल्याला साईट मॅनेजमेंट नावाचा पण मेनू आहे. ह्यामध्ये जसं की आता समजा तुमचा फोनवरती त्याने म्हणजे त्याच्या फोनवरती तो जो काही वेबसाईट्स वगैरे पाहतोय त्या सर्व वेबसाईटची हिस्ट्री तुम्ही पाहिली त्यानंतर इथे साईट मॅनेजमेंटमध्ये तुम्ही गेल्यानंतर बघा इथे तुम्ही जर त्या चाइल्डचं नावाला इथे क्लिक करून इथे जर एखादी वेबसाईट टाकली टाईप केली जसं की आता मी समजा इथे एक्झाम्पल म्हणून जी दिलेली आहे ती वेबसाईट टाकलेली आहे. ती वेबसाईट टाकून इथे मी ॲड केली त्यानंतर अशा प्रकारे ती माहिती ॲड होते. तर आता तुम्ही बघू शकता जर तो मुलगा त्याच्या क्रोमवरती गेला आणि त्याने ती मी टाकलेली वेबसाईट जी ब्लॉक केली त्याच्यासाठी ती वेबसाईट जर ओपन केली तर ती दिस साईट इज नॉट ॲक्सेसिबल असं त्याच्याकडे येतं. म्हणजे पूर्णपणे ती वेबसाईट त्याच्यासाठी ब्लॉक होऊन जाते. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्याच्या सर्व वेबसाईट ब्राउझिंग हिस्ट्री मॉनिटर करू शकता आणि त्याच्या सर्व जे काही इलिगल वेबसाईट किंवा तो ज्या काही त्याच्यासाठी अयोग्य असा डिजिटल कंटेंट आहे ते तुम्ही साईट मॅनेजमेंट मेनूच्या माध्यमातून पूर्णपणे त्याच्यासाठी ब्लॉक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ह्या सर्व चाइल्डचं जे काय आहे ब्राउझिंग हिस्ट्री आणि साईट मॅनेजमेंट मॉनिटर करू शकता. धन्यवाद.